पुण्यात इथं खरंच काय हे प्लॉट खरेदी करायला पाहिजे हे संपूर्ण व्हिडिओ बघायचं आणि हा प्लॉट तुम्ही बघू शकतात आणि तुम्हाला खरंच प्लॉट खरेदी करायचा असेल तर माझा नंबर घ्या 9028750499 हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे। हे प्लॉट खरेदी करून तुम्ही 1 गुंठा असू द्या किंवा 10 गुंठे असू द्या तुम्ही डायरेक्टली मालक होऊ शकतात। खरेदी खत 7/12 संमती पत्र आणि ताबा सुद्धा भेटणार आहे। पण हे लोकेशन कुठले आहे काय आहे बघा, सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे। एक नाही 2 प्लॉट बद्दल वेगवेगळी माहिती, व्हिडिओ बघा संपूर्ण आणि माहिती घ्या या प्रॉपर्टीची, या प्लॉटची, या जागेची। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे। आपण काय एजंट ब्रोकर नाहीये, आपल्याला काय 2% वगैरे कमिशन वगैरे नाही पाहिजे मंडळी। तुम्ही इथं जे आहे तुमचा इंडिपेंडेंट रो हाऊस बंगलो या प्लॉट वरती बनवू शकतात। आओ फ्लॅट सोडा, स्वतःची 1000 स्क्वेअर फीटची जागा खरेदी करा। कुठला बजेट असणार आहे, पुण्याच्या किती जवळ असणार आहे, किती लांब असणार आहे, अहो बस स्टॉप सगळं सांगणार मी तुम्हाला आणि संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। पण तुम्ही बघत असाल, घ्यायला बसले असाल काय माहिती, तर माहिती घ्या। टाइमपास वाला व्हिडिओ समजू नका, कारण की वारंवार तुमच्यासाठी ह्या प्लॉटचे व्हिडिओ आणत आहे आणि धपाधप बुकिंग होऊ राहिलेले आहे। आणि मंडळी तुम्हाला काय खरेदी करायला आवडणार, झोपडपट्टी मधलं घर का हे 1000 स्क्वेअर फीटचं स्वातंत्र्य एकदम प्लॉट आणि तुम्ही त्याच्यावरती तुम्ही 800-900 स्क्वेअर फीटचं घर थेट बनवू शकतात। पण मंडळी असं झालेलं आहे की सिटीमध्ये घर पाहिजे, सिटीमध्ये जागा भेटली पाहिजे, पण किती लोक सर्च करणार, किती लोक बघणार, विचार करा तुम्ही। आणि बरेचसे लोकांचे मला कमेंट येतात की सर आम्हाला इथं पाहिजे, आम्हाला तिथं पाहिजे, पण आपला जो बजेट आहे ना तो नसतो, कारण की 1 गुंठा जागा सिटीमध्ये घेणं अशक्य झालेलं आहे। करोडोचे रेट चालू आहे, पण आपण काय करतो, आपण तिकडच निशाणा लावतो जिथं काहीच नाहीये आणि टाइमपास होऊन जातो। आपल्या जवळचे जे पैसे असतात ते पण खर्च होऊन जातात उगीच। खर्च कसं काय, आपल्याला कोण एजंट ब्रोकर एखादा असतो तो दाखवतो आणि आपल्याला म्हणतो टोकन द्या, टोकन देऊन आपण फसून जातो त्या जागेचं, कारण की तिकडे लिटिगेशनचे प्रॉब्लेम असतात आणि आपल्याला एवढं टाइम नाही की ते लिटिगेशन सॉल्व्ह करत बसू। आणि लिटिगेशन म्हणजे कसले, तर बापाने जागा घेतली होती आणि तो त्याचे पोरं आहे 3-4, त्याच्यामधले 2 पोरं संमती देतात की मला ही जागा विकायची आणि 2 म्हणतात की नाही अजून पैसा पाहिजे, त्याच्यामध्ये आपण झंझटमध्ये फसून जातो। आणि बरेचसे असे जाहिराती आपण पुण्यामध्ये बघतो की त्या डेव्हलपर लोकांनी लावलेले, पण नीट कागदपत्रांची माहिती देत नाही। म्हणूनच आम माणूस आहे, साधा माणूस आहे, तो घाबरून जातो, तो म्हणतो प्लॉट नाही खरेदी करायचं, एखादं झोपडा असला तो आपल्याला चालणार, त्यालाच आपण बनवणार। पण मला हे सांगा किती दिवस पर्यंत आपण हे प्लॉट नाही खरेदी करणार, किती दिवस पर्यंत हे जे आपल्या समोर जे प्लॉट आहे किंवा आपल्याला त्याचे जाहिराती दिसतात, किती दिवस आपण टाळाटाळ करणार। अहो आपल्याला 1 दिवस 1 गुंठा 1000 स्क्वेअर फीटचं प्लॉट तर लागणारच ना, कशासाठी, घर बनवण्यासाठी। आणि तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी हे प्लॉट आणलेले आहे। आता हे जे बघितले स्टार्टिंगला, तर ते प्लॉट जे आहे ते जी स्टोरी बोलण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कारण की खूप वेळ झालं माझ्या मनामध्ये तो प्रश्न येत होता की तुम्ही मला कुठून बघतात, कुठल्या शहरातून, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या राज्यातून का परदेशातून बघत असाल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा। मंडळी हे 5,30,000 वाले प्लॉट आहे आणि हे कासारी फाट्याच्या इथं आहे। आणि नेमकं कासारी फाटा कुठं आहे, पुणे रेल्वे स्टेशन पासून 35 किलोमीटर अंतर आहे। म्हणजे
वाघुलीच्या पुढं शिक्रापूर आहे. शिक्रापूरहून बाजूलाच कासारे फाटा आणि कासारे फाट्याच्याच बाजूला हे 5,30,000 वाले प्लॉट विकायचे आहे. खूपच चांगले प्लॉट आहे आणि खूपच कमी दरामध्ये भेटू राहिलेले आणि जास्त नाही हो, 2.5 एकरचेच प्लॉट आलेले. नाही तर तुम्हाला असं वाटणार की खूप सारे प्लॉट विकायचे असेल. नाही मंडळी, इथं आम्ही ऑलरेडी बघायला गेलं 5.5 किंवा 6 एकरचा प्लॉट होता, तो सेल आउट झाला. पण बाजूचे पण जे होते मालक त्यांनी पण म्हटले की हे 2.5 एकरचा प्लॉट विकायचा. आम्ही घेतलं ते आणि त्याच्यामध्ये पण तोच रेट लावला, 5,30,000चाच रेट लावला आणि 3 महिन्यामध्ये ते प्लॉट विकले गेले अक्षरशः. आणि एवढं स्पीड आहे इथं की विचारू नका, कारण की समोरच हायवे दिसतो. हायवे सोडा बस स्टॉप आहे आणि बस स्टॉप पण सोडून टाकलं तर MIDC परिसर आहे ह्या कासारे फाट्याचे. आता वाघोली पासून पार रांजण गावापर्यंत MIDC लोकेशन एरिया चालू होतो. आणि इथं प्लॉट का खरेदी करायला पाहिजे सांगा मला. मी तुम्हाला बोर करत नाही मंडळी, वारंवार माझे प्लॉटचे व्हिडिओ काय येतात की तुम्ही घ्यावं म्हणून त्यासाठी येऊ राहिलेले. आणि किती सत्यता असते तुम्ही पाठीमागचा पण व्हिडिओ बघू शकतात माझा. आणि तोच मुद्दा मी या व्हिडिओमध्ये पण मुद्दामून हे सादर करत आहे तुम्हाला. आणि हा जो प्लॉट आहे बिलकुल हायवे पासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हे प्लॉट बघायला गेलं खूपच सुंदर प्लॉट आहे. आणि तुम्हाला इथं एकही घर दिसणार नाही सध्याला, पण दिवाळीपर्यंत इथं मी शब्द देतो, दिवाळीपर्यंत इथं घर बनणार आहे. माझा विश्वास ठेवू शकतात, माझा भरोसा ठेवू शकतात की दिवाळीपर्यंत इथं घर बनणार आहे. पण मंडळी तुम्ही थोडं थांबा, बघा अजून थोडं थांबा, आहे ना, अजून थोडं थांबा आणि थांबतच राहावा. का माहिती का, आपल्याला प्लॉट खरेदी नाही करायचे, आपल्याला दूर नाही जायचं. बरेचसे कॉल येतात आम्हाला, ते लोक म्हणतात की कासिम भाई आम्हाला वाघोली मध्ये द्या. आता वाघोली मध्ये पाण्याचा एवढा तुतोडा आहे, एवढा प्रॉब्लेम आहे की टँकरनी भर पावसाळ्यामध्ये पण टँकरनीच पाणी मागवायला लागतो, एवढा प्रॉब्लेम. पण ह्या कासारी फाट्याच्या इथं आलं तर तुम्ही कुठं पण बोरिंग करा, काही प्रॉब्लेम नाही इथं. आणि एकदमच बघा आत्ता पण आले तर तुम्हाला 100% तिकडं पाणी लागणारच आहे. पण हे प्लॉट जे आहे 5,30,000 वाले, इकडे तुम्हाला 7/12 खरेदी संमती पत्र हे सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे, ताबा सुद्धा. आणि तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये घेतलं तर फक्त 2,80,000 तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आणि 3 लाख रुपयाचा उर्वरित जो पेमेंट आहे तो तुम्हाला करायला लागणार आहे, 3 लाखाचा. आणि 2 वर्षामध्ये तो तुम्ही पेड करू शकता. पण एवढे पैसे आपल्याकडे नाही तर आपण काय करणार. तर चला मग त्याच कासारे फाट्याच्या इकडं 4,30,000 तुमच्यासाठी ऍग्रिकल्चरच प्लॉट देतो मी. पण तिकडं पण घरं नाहीये, तिकडं पण दिवाळीपर्यंत एकदम आरामशीर होणार आहे. पण तो प्लॉट का महत्वाचा आहे माहिती का, तिकडं फक्त 1,30,000 डाऊन पेमेंट करायचे तुम्हाला. आणि बाकीचे जे 2 लाख नाही म्हणजे 4,30,000 जी किंमत आहे, तर तिकडं पण 3 लाख रुपये तुम्हाला 2 वर्षामध्ये पेड करायला लागणार आहे. आणि बघायला गेलं हे कासारे फाट्याचे इकडचे 3 किलोमीटर आतमधले प्लॉट इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणून करू शकतात. इन्व्हेस्टमेंट करा मी म्हणणार आहे. पण आज आपल्याला असं वाटतं की झोपडपट्टीमध्येच पाहिजे, तर सोडून टाका ते झोपडपट्टीचा नाद. मंडळी व्हिडिओ बघा, हे बनतच राहणार आपले, मी बोलतच राहणार. पण तुम्ही केव्हा येणार ते मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. तुम्हाला केव्हाची अपॉइंटमेंट पाहिजे, कारण की आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ, एवढा नागपूर चाळा, नाहीतर नागपूरला पोहोचणार. नागपूरला पोहोचायची गरज नाही, पुणे एअरपोर्ट रोड एरोडा नागपूर चाळ, एक्सिस बँकेच्या ATM शेजारी आपले ऑफिस आहे. मी तुम्हाला भेटणार, अवश्य भेटणार. तुम्ही जे बघतात ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे. अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन घंटीला दाबून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.